हॅलो डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. बी द बेस्ट या कवितेचा आपण इंग्लिश वर्कशॉप पाहत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो. पुट द बिग साइज बिगर वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉलर सर्कल्स. आता बघा, इथं तुम्हाला दोन सर्कल दिले आहेत. एक बिग सर्कल आहे आणि एक स्मॉल सर्कल आहे. तर तुम्हाला काय सांगितलं आहे की बिग सर्कलमध्ये तुम्ही मोठ्या गोष्टींचे नावं लिहा आणि स्मॉल सर्कलमध्ये तुम्ही छोट्या गोष्टीची नावे लिहा. आता इथं काय नावं दिलीत बघा तुम्हाला. मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार, ट्रेल. आता आपण मोठ्या सर्कलमध्ये लिहायची नावे बघू. मस्की हे मोठं आहे, तर आपण इथं लिहिलं आहे. ट्री पण मोठ्या सर्कलमध्ये येईल, पाईन पण मोठ्या सर्कलमध्ये येईल, लेक पण मोठ्या सर्कलमध्ये येईल आणि अजून काय सांगितलं आहे, सन पण काय होईल की मोठ्या सर्कलमध्ये येईल. आणि इकडे बघा, बास काय छोट्या सर्कलमध्ये, हायवे पण मोठ्या सर्कलमध्येच येईल, बश पण छोट्या सर्कलमध्ये, स्क्रब पण छोट्या सर्कलमध्येच येईल, रील पण छोट्या सर्कलमध्येच येईल. अजून काही सांगितले, ट्रेल पण छोट्या सर्कलमध्येच येईल. आता बघा, सेकंड क्वेश्चन काय आहे? फ्रॉम अ ग्रुप्स ऑफ 4 रीड इच स्टांजा इन द पोयम टर्न बाय टर्न. आणि तुम्ही या कवितेची प्रत्येक ग्रुप करून, आपल्या वर्गातील ग्रुप करून तुम्ही काय करा, ही कविता एकेकाने आळीपाळीने म्हणा किंवा वाचा. आता थर्ड क्वेश्चन बघा. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. आता आपल्याला या कवितेतून रायमिंग वर्ड्स काढायचे आहेत. तर बघा, चला आपण कविता बघू. कवितेमध्ये कोणते कोणते रायमिंग वर्ड्स आहेत बघा. इथे काय दिलेत आपल्याला? हिलचं रील, ग्रास बास, क्र्यू डू, ट्रेल फेल, स्टार आर, हिअर नियर, मेक लेक, बी ट्री. हे सर्व काय आहेत? आपले रायमिंग वर्ड्स आहेत. आपण याच्यामध्ये लिहून घेऊ. ह्या प्रकारे आपण लिहून घेऊ. मी इथं पेन्सिलला लिहिलं आहे, तुम्ही पण असं लिहू शकता. आता बघा, क्वेश्चन 4मध्ये काय दिले? कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेज फ्रॉम द पोयम. आता काय सांगितलं? फर्स्ट वन इन डन फॉर यू. आणि फर्स्ट त्यांनी करून दाखवलं. इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. काय सांगितले की तुम्ही जर पाईन बनवू शकत नसाल तर तुम्ही स्क्रब बना. हे त्यांनी बनवून दिलं, तर आपल्याला बनवायचं आहे. इफ यू कांट बी अ ट्री, तर काय लिहिणार आपण? बी अ बश. थर्ड बघा, बी अ बास. इफ यू कांट बी अ मस्की, बी अ बास. इफ यू कांट बी अ कॅप्टन, यू कॅन बी अ क्र्यू. इफ यू कांट बी अ हायवे, बी अ ट्रेल. इफ यू कांट बी अ सन, बी अ स्टार. हे झालं याचे उत्तर. आता 5th क्वेश्चनमध्ये काय दिले बघा. राईट द वेदर द फॉलोइंग्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता आपल्याला खालील दिलेले काही सेंटेन्सेस आहेत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते लिहायचे. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. फॉल्स, सर्वच काही कॅप्टन्स होऊ शकत नाहीत. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. बरोबर, बिट ऑफ ग्रास हायवेला काय करतं? हॅपियर बनवतं, आनंदी बनवतं, आनंददायक बनवतं. ट्रू, इट इज अ ट्रू. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. बघा, पोएममध्ये काय सांगितले की साईज काहीच मॅटर करत नाही. आपण वॉट एव्हर यू आर, तुमची साईज काहीच मॅटर करत नाही. हे काय आहे? मग हे आपलं सेंटेन्स फॉल्स आहे. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. टॉप ऑफ द हिलवर काय भेटतं? आपल्याला पाईन वृक्ष मिळतं. स्क्रब कुठं मिळतं? आपल्याला व्हॅलीमध्ये मिळतं. मग हा सेंटेन्स आपलं काय झालं? चुकीचं झालं, फॉल्स झालं. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. काय सांगितले? जर तुमचं काम महत्त्वाचं नसेल, कमी महत्त्वाचं असेल, तर तुम्ही ते करू नका. हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे, फॉल्स आहे. वॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. आता बघा, शेवटी काय म्हटले? तुमचा जॉब काहीही असू द्या, तर तुम्ही तुमचं काम कसं करा? तुम्ही तुमच्या पद्धतीने अतिशय चांगलं करण्याचा प्रयत्न करा. इट इज अ ट्रू. ओके, देन बघा, राईट अँड ॲप्रिशिएशन्स ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. काय सांगितलं? द लिटल ऑफ द पोयम इज
the little of the poem is be the best. The poem is written by Douglas Moloch. The poem has 4 stanzas and each stanza has a 4 lines, right? The lines that rhyme in each stanzas are first, second, third and 4. Okay. Fifth बघा, the poet compares a big things with small things. The poet compares a big things with a small things. बरोबर. आता 6व्यामध्ये काय विचारले, is a repeated expression in the poem. If you can't be is a repeated expression in the poem. And the 7th last बघा, the line I shall always remember is be the best of whatever you are. आणि सर्वात चांगली लाईन कोणती आहे या पोयमची आणि आपण नेहमी लक्षात ठेवू अशी, बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. ओके. आणि 7th क्वेश्चन काय दिले, रीड गिवन द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोयम लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय जुलिया फ्लेक्चर कार्नी. लर्न इट अप, set it up to a tune and enjoy singing it. You may ask your teacher to help you. खाली तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे, त्याच्यामध्ये एक पोयम दिली आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकाच्या किंवा कोणाच्याही मदतीने त्याला एक धून लावू शकता आणि तुम्ही त्या धून तयार करून ती बोलू शकता. बघा बरं त्या काय स्टांजा काय दिल्या त्याच्या. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड, मेक द मायटी ओकेन अँड द प्लेझंट लँड. Little deeds of kindness, little words of love help to make earth happy like the heaven above. Thank you.